Welcome to AGS Broca and Vanik friends, your one-stop solution for all competitive exams English and English for all academic exams, right? आता मी ही जी सिरीज सुरू केली आहे ती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स हा जो BA फर्स्ट इयरचा रिकमेंडेड प्रिस्क्राइब्ड कोर्स आहे आणि त्यातले जे युनिट्स आहेत ते आपण आता बघतोय या सिरीज मध्ये. सो टुडे वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट युनिट 1 मधलं जे सेकंड पार्ट आहे दॅट इज वर्ड्स अँड सेन्स, राईट. आपण फर्स्ट पार्ट इन द लास्ट सेशन वी डिस्कस्ड. The video has been uploaded, so take a look at the video, watch, take notes, and comment your queries, whatever you may have, right? So that I can answer your queries, I can address your queries, right? So, without any further ado, let's begin. Today we have got this words and sense. म्हणजे थोडक्यात जे शब्द आहेत इंग्लिश लँग्वेज मध्ये जे वर्ड्स आहेत तर कोणत्या सेन्स मध्ये ते यूज होत आहेत, है ना? इन व्हॉट कंटेक्स्ट दे आर युज्ड, किंवा त्याचा काय आपल्याला सेन्स त्या वर्डचा निघतोय किंवा त्या सेंटेन्स मधनं आपल्याला काय कन्वे होतोय, राईट. सो दिस इज अबाउट सेकंड पार्ट दॅट इज ऑफ युनिट 1, वर्ड्स अँड सेन्स. ओके, सो लेट्स सी. तुमचं जे प्रिस्क्राइब बुक आहे ते मी तुम्हाला या सिरीज मधनं एक्सप्लेन करतो, राईट. सो ते मी तुम्हाला आता मराठीमधनं एक्सप्लेनेशन करणार आहे, जेणेकरून माझे काही मित्र जे रुरल महाराष्ट्रामधले जे फ्रेंड्स असतील ज्यांना इंग्लिश तेवढं जास्त समजायला प्रॉब्लेम होतो डिटेलमध्ये, त्यांच्यासाठी ही सिरीज आहे जे मी मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो दॅट once you understand you can write it in your own words in English, right? So the previous section, मागच्या सेक्शन मध्ये मागच्या सेक्शन मध्ये has drawn your attention, तुमचं लक्ष वेधल्या गेलं. has drawn your attention, तुमचं लक्ष वेधल्या गेलं कुठे? तर पॉवर ऑफ वर्ड, शब्दांची काय शक्ती असते, शब्दांची काय पॉवर असते, याकडे मागच्या सेक्शननी तुमचं लक्ष वेधून घेतलं, राईट. नाउ वी विल डिस्कस हाऊ वर्ड्स कन्वे मिनिंग्स. आता आपल्याला डिस्कस करायचंय की शब्द मिनिंग कसं कन्वे करतात, शब्द अर्थ कशा पद्धतीने मांडतात अँड मेक सेन्स, आणि आपल्याला त्याचा अर्थ कसा लागतो. वर्ड्स आर युनिट्स ऑफ साऊंड दॅट कॅन कन्वे मिनिंग, है ना. सिंपल डेफिनेशन आहे बघा. वर्ड्स म्हणजे काय, तर वर्ड्स काय असतात? युनिट्स ऑफ साऊंड दॅट कॅन कन्वे मिनिंग. ध्वनीचे असे युनिट्स असतात, ध्वनीचे असे छोटे छोटे भाग असतात, त्यातनं अर्थ निघतो. वेन दिस युनिट्स आर पुट टुगेदर इन सर्टन वेज, हे एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा एकत्र आपण रचना करतो, दे क्रिएट मिनिंग, तेव्हा त्यांच्यातनं एक अर्थ निघतो. मच लाईक बिल्डिंग ब्लॉक्स, जसे बिल्डिंग ब्लॉक्स असतात, मच लाईक बिल्डिंग ब्लॉक्स कॅन बी कॉन्फिगर्ड इन व्हेरियस वेज टू बिल्ड डिफरंट शेप्स. आपल्या समोर बिल्डिंग ब्लॉक्स ठेवले, आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने रचना त्यांची करू शकतो आणि वेगवेगळे आकार तयार करू शकतो, राईट. सो त्याच पद्धतीने दिस युनिट्स can be arranged in a variety of ways to convey different types of meanings, है ना. वेगवेगळ्या पद्धतीने या शब्दांची रचना केली, त्यांची पोझिशन आपण बदलली एका वाक्यात, तरी पण वेगवेगळे अर्थ निघतात. त्यानंतर नो टू अरेंजमेंट कन्वे एक्झॅक्टली द सेम मिनिंग. बघा, समजा दोन वेगवेगळ्या पद्धतीची अरेंजमेंट असल्या, म्हणजे आता एक वर्ड आहे समजा, एक वर्ड आहे समजा यूज. हा यूज वर्ड समजा एक वाक्य घेतलं, एका वाक्यात त्याची पोझिशन समजा एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या वाक्यात त्या शब्दाची पोझिशन दुसरीकडे बदलली आपण, तर त्याचे वेगवेगळे मिनिंग्स तयार होतील. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय बघा, एक उदाहरण दिलंय. अ लार्ज ब्लॅक बेअर, एक काळं अस्वल, क्लाइम्ड द रूफ, डज नॉट मीन क्लाइम्ब द रूफ. हे सेंटेन्स आहे. एक मोठं काळं अस्वल छतावर चढलं, याचा मिनिंग सेम नाही आहे. कशाच्या अर्थी? सो डज नॉट मीन द सेम ॲज अ ब्लॅक. ओके, आता पुढे पहिल्या याच्यात जस्ट वेट, गिव मी वन सेकंड. ओके, सो पहिल्या याच्यामध्ये हा जो पहिल्या सेंटेन्स मध्ये हा जो लार्ज वर्ड आहे तो ब्लॅक बेअरच्या आधी वापरलाय. ओके, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण बघू हा जो वर्ड आहे तो कुठे वापरलाय बघू आपण. सेकंड मध्ये अ ब्लॅक बेअर क्लाइम्ड द लार्ज रूफ, म्हणजे
पहिल्या याच्यामध्ये जे काळं अस्वल होतं ते मोठं आहे म्हटलं, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये जे रूफ आहे ना ते मोठं आहे म्हटलं, है ना. सो शब्दाचा म्हणजे वाक्याचं मिनिंग बदललं बा. लार्ज वर्ड रूफच्या आधी वापरला, वेगळं मिनिंग तयार झालं. पहिल्या याच्यात ब्लॅक बेअरच्या आधी लार्ज वर्ड वापरला, वेगळं मिनिंग तयार झालं. सो इन वन इट इज द बेअर दॅट इज लार्ज. पहिल्या सेंटेन्स मध्ये अस्वल मोठा आहे म्हटलंय, अँड इन द अदर सेंटेन्स द वर्ड लार्ज डिस्क्राइब द एक्सटेंट ऑफ द रूफ. म्हणजे ते जे रूफ आहे, ते जे छत आहे ते किती मोठं आहे, त्याचा आवाका किती, ते हा वर्ड डिस्क्राइब करतोय, है ना. द सेम वर्ड इन अ डिफरंट प्लेस इन प्रिटी मच द सेम सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स सेमच आहे, है ना. आपण सेंटेन्सचं मिनिंग सेमच ठेवलं होतं, म्हणजे सेंटेन्स सेमच होतं, फक्त आपण लार्ज या शब्दाची पोझिशन बदलली तर त्याच्याने काय झालं, चेंज द मिनिंग ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा अर्थ बदलला. मेनी टाइम्स वी फाइंड दॅट अ वर्ड मे हॅव मल्टिपल मिनिंग्स. आपल्याला असं लक्षात येतं की बरेच वेळेला एका शब्दाचं मिनिंग पण वेगवेगळं असू शकतं डिपेंडिंग ऑन द कंटेक्स्ट. म्हणजे कोणत्या संदर्भामध्ये शब्द वापरला त्यानुसार त्याचा अर्थ पण बदलतो, हे आपल्याला माहिती आहे ना. दिस इज अ फिनॉमिना. याला काय म्हणतात, कॉल्ड पॉलिसेमी. या संकल्पनेला पॉलिसेमी म्हणतात, विच ऑफन मार्क्स हाऊ अ लँग्वेज हॅज इव्हॉल्ड. याच्याने आपल्याला कळतं ही लँग्वेज किंवा कोणती भाषा कशी इव्हॉल्व्ह होत गेली, कशी वाढत गेली, कशी तयार होत गेली, राईट. फॉर एक्झाम्पल द वर्ड रन. आता हा जो शब्द आहे ना रन, आता रन म्हणजे धावणे आपल्याला असं माहितीये, पण हा रन वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळ्या सेंटेन्स मध्ये वापरला जाऊ शकतो आणि त्याचं मिनिंग चेंज होत जातं, है ना. इज ऑफन लिस्टेड ॲज वन ऑफ द मोस्ट, इंग्लिश लँग्वेज मध्ये खूप पॉलिसेमस जे वर्ड्स आहेत ना, म्हणजे खूप वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वापरले जाणारे, त्यातला रन हा एक सर्वात जास्त पॉलिसेमस शब्द आहे, है ना. इट कॅन बी युज्ड इन अ व्हरायटी ऑफ कॉन्टेक्स्ट. खूप वेगवेगळ्या संदर्भामध्ये हा वापरला जाऊ शकतो, ऑल ऑफ विच इन्व्हॉल्व चेंजेस इन मिनिंग. आणि सगळ्या याच्यामध्ये अर्थ बदलतो, राईट. लुक एट द सेंटेन्सेस बिलो अँड नोट ऑल द वेज इन विच रन इज युज्ड. हा रन कसा यूज केलाय ते बघा. आता आपण लेट्स सी हाऊ इट हॅज बीन युज्ड. लेट्स कम टू नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 3. बघा आता पहिल्या याच्यामध्ये म्हटलंय आय रन अ बँक. म्हणजे ऍक्च्युली मी एक बँक आहे, मी एक बँक चालवतो अशा अर्थी आहे ना. आय रन अ बिझनेस, मी एक बिझनेस रन करतो म्हणजे मी एक बिझनेस चालवतो, है ना. मी एक बिझनेस ऑपरेट करतो, मी एक बँक ऑपरेट करतो. आय एम गोइंग टू रन इन द 100 मीटर रेस टुमॉरो. मी उद्या एका 100 मीटर शर्यतीत धावणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये वर्ड बदललं, मिनिंग बदललं, पहिल्या याच्यात वेगळं आहे. आय हॅव गॉट टू रन नाव. मला गेलं पाहिजे, मला उशीर झालाय, मला लवकर गेलं पाहिजे अशा अर्थी रन. तिसऱ्या याच्यात द बस रन्स बिटवीन कॉलेज अँड द मेन मॉल. कॉलेज आणि मेन मॉल ह्या दोन डेस्टिनेशन मध्ये ही बस रोज चालते, रन्स. द रिव्हर रन्स थ्रू द फॉरेस्ट. ही नदी जी आहे ती जंगलातून वाहते, इथे वाहते असा वर्ड आहे. आय हॅव रन आउट ऑफ मनी. इथे रन आउट हे जे फ्रेझल वर्ब वापरलंय, म्हणजे माझ्याकडचे पैसे संपलेत. यू कॅन रन द वॉशिंग मशीन नाव. तू आता वॉशिंग मशीन ऑपरेट करू शकतोस किंवा चालवू शकतोस. बघा एकच रन शब्द आहे, पण 1 2 3 4 5 6 7 वेगवेगळ्या मिनिंग्स मध्ये तो यूज होतोय. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 4. क्लोजली रिलेटेड टू पॉलिसेमी. ही आता आपण बघितली ती पॉलिसेमीची कन्सेप्ट होती. आता पुढे आपण पाहू क्लोजली रिलेटेड टू पॉलिसेमी इज, जस्ट वेट. ओके, सो closely related to polysemy is the concept of homonymy. आता अजून एक जशी पॉलिसेमी आपण कन्सेप्ट बघितली तशीच एक होमोनिमी नावाची एक कन्सेप्ट आहे. काय बरं होमोनिमी? सो हिअर वर्ड्स मे हॅव, होमोनिमी मध्ये काय होईल, वर्ड्स मे हॅव द सेम साऊंड ऑर इवन स्पेलिंग. म्हणजे होमोनिमी मध्ये वर्ड्सचं काय होतं की साऊंड किंवा स्पेलिंग सेम असेल. ओके, साऊंड किंवा स्पेलिंग सेम असेल, बट स्टील मीन डिफरंट थिंग्स. पण त्यांचं मिनिंग डिफरंट असेल. ओके, त्यांचं मिनिंग डिफरंट असू शकतं. आता होमोग्राफ्स काय असतात बघू आपण. होमोग्राफ्स, सो होमोग्राफ्स मध्ये वर्ड्स दॅट हॅव द सेम स्पेलिंग. होमोग्राफ म्हणजे वर्ड्स, असे वर्ड ज्यांचं स्पेलिंग सेम आहे, बट आर प्रोनाउन्स्ड
डिफरंटली ऑर प्रोनाउन्स द सेम. प्रोनाउन्सिएशन वेगळं असेल किंवा सेम पण असेल, स्पेलिंग सेम आहे आणि त्यांचं मिनिंग डिफरंट आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल बार्क. हे जे बार्क आहे, हे बार्क म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्याला बार्क म्हणतात है ना, कुत्र्याच्या भुंकण्याला बार्क म्हणतात. कॅन मीन द साऊंड अ डॉग मेक्स ऑर द आउटर कव्हरिंग ऑफ अ ट्री. झाडाचं खोड आहे ना, त्याला पण बार्क म्हणतात. राईट. अनदर एक्झाम्पल ऑफ अ होमोग्राफ. म्हणजे बार्क हा शब्द एकच आहे ना, BARK बार्क, पण त्याचे मिनिंग्स दोन आहेत. अनदर एक्झाम्पल ऑफ अ होमोग्राफ दॅट इज स्पेल्ड द सेम, स्पेलिंग सेम आहे बट प्रोनाउन्स्ड डिफरंटली, इज बाउ. मीनिंग एक तर बाउ किंवा बो. मीनिंग अ बो यूज टू फायर अँड एरो. फायर अँड एरो म्हणजे ते फायर म्हणजे आग लावणं नाही, ते आग लावणं नाहीये. राईट. टू फायर अँड एरो म्हणजे आपण बाण चालवण्यासाठी जे धनुष्य बाण म्हणतात. सो मीनिंग अ बो यूज टू फायर अँड एरो. अँड बाव, बाव मीन्स विच मीन्स टू बेंड ऍट द वेस्ट. है ना, आपण खाली वाकून जेव्हा नमस्कार करतो, कोणाला प्रणाम करतो, कमरेमध्ये वाकून आपण प्रणाम करतो, दॅट इज टेक अ बो किंवा टेक अ बाव. राईट. त्यानंतर अ थर्ड सबसेट ऑफ होमोनिमी. तिसरा सबसेट होमोनिमीचा होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय? विच आर वर्ड्स दॅट आर स्पेल्ड डिफरंटली. त्यांचं स्पेलिंग डिफरंट असेल पण प्रोनाउन्स्ड द सेम, पण बट हॅव डिफरंट मिनिंग्स. त्यांचे मिनिंग्स मात्र डिफरंट असतील. राईट. आता पुढे बघू आपण. नंबर 5. एन एक्झाम्पल ऑफ दिस इज टू अँड टू. सो याचं स्पेलिंग डिफरंट आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, पण मिनिंग डिफरंट आहे. हे म्हणजे दोन आहे आणि हे म्हणजे सुद्धा. आय टू एक्सपिरियन्स द सेम. मी सुद्धा असंच एक्सपिरियन्स केलंय. आणि टू म्हणजे दोन. सो प्रोनाउन्सिएशन सेम, मिनिंग डिफरंट, spelling different. That is homophone, right? There are many other ways in which words convey meaning. अजून वेगवेगळ्या पद्धतीने पण शब्द अर्थ सांगतात. Some important ways have been discussed in detail in the rest of the sections in this unit. Once you have a good understanding of how words convey sense, words sense कसा convey करतात, and the various ways in which they can be used, you will be able to improve your communication skill, है ना? Be it written or verbal, and be more precise in your expressions, right? So, exercise A, find out the multiple meanings of the following words and use them to create sentences. तुम्हाला वाक्य बनवायचे, so तुमच्यासाठी मी काही वाक्य बनवली आहेत of your own. Then try and identify which category these words belong to. म्हणजे पॉलिसेमी आहे का, होमोफोन आहे का, होमोग्राफ आहे. राईट. सो बघूया आता पुढे. नंबर 6. आता हे जे आहेत ना, तुमचं जे बुक आहे ना, SPPU ने जे बुक प्रिस्क्राईब केले, त्या बुक मध्ये मिनिंग्स दिलेले आहेत. ओके. सो ते मिनिंग्स मी त्या बुक मधनच घेतलेले आहेत. फक्त मी तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करून सांगणार आहे. So that if some friends cannot understand or find it a bit difficult to understand, they'll be able to अंडरस्टँड द मिनिंग इझिली. त्यामुळे मी तुम्हाला हे मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. आता WAIST वेस्ट. सो कंबर आपण म्हणतो, वेस्ट इज कंबर. सो WAIST वेस्ट आणि WASTE. सो डिफरंट स्पेलिंग, सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट मिनिंग. सो हा काय असतो, होमोफोन. राईट. सो वेस्ट म्हणजे कंबर, नॅरोड पार्ट ऑफ द बॉडी. शरीराचा बॉडी पार्ट कुठला, बिटवीन हिप्स आणि चेस्ट, हिप्स आणि छातीच्या मधला नॅरो पार्ट ऑफ द बॉडी. त्यानंतर वेस्ट इजेस. आता मी वाक्य काय तयार केलंय बघा, मी तुमच्यासाठी एक असे सेंटेन्सेस करून दिलेत. राईट. यू कॅन राईट सेंटेन्सेस लाईक दिस. वेस्ट इजेस. इजेस म्हणजे काय, सोपं करतं. म्हणजे कंबर जी आहे शरीरामध्ये ती सोपं करते. कसं काय, तर काय सोपं करते, अ लॉट ऑफ मुवमेंट्स, वेगवेगळ्या मुवमेंट्स कंबर हा अवयव सोपा करतो, म्हणजे त्या मुवमेंट्स करायला मदत होते. सच ॲज डान्सिंग, रनिंग, वॉकिंग अँड ट्विस्टिंग. है ना, ट्विस्ट करायचं तेव्हा. सो तुम्ही या पद्धतीने यू कॅन राईट अ सेंटेन्स. वेस्ट इजेस. इजेस म्हणजे मी ऍज अ वर्ब वापरलाय. हा, इज म्हणजे
हा जो इज वर्ड आहे मी त्याला ऍज अ वर्ब म्हणून वापरलाय. सो म्हणून इज इज अ लॉट ऑफ मुवमेंट सच एज डान्सिंग, रनिंग, वॉकिंग अँड ट्विस्टिंग या पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. त्यानंतर वेस्ट, WASTE. सो पहिलं वेस्ट नाऊन आहे, त्यानंतर WAST वेस्ट पण नाऊन आहे. डॅमेज झालेलं, डिफेक्टिव्ह ऑर सुपरफ्लुअस. सुपरफ्लुअस म्हणजे एक्स्ट्रा, एक्स्ट्रा ज्याची गरज नाहीये पण ते आहे. दॅट इज नॉट नीडेड बट इट इज प्रेझेंट. इट इज एक्स्ट्रा सुपरफ्लुअस मटेरियल. सो पाइल्स म्हणजे काय? ढिगारे. पाइल्स ऑफ वेस्ट म्हणजे वेस्ट मटेरियलचे ढिगारे हॅड बीन फॉर्म तयार झाले होते अराउंड डेरेलिक्ट. डेरेलिक्ट म्हणजे काय? जे ओसाड पडलेलं घर होतं, त्या घरात कोणीही राहत नव्हतं. सो बघा कसं तुम्ही छान वाक्य करू शकता इफ यू हॅव गुड vocabulary, राईट. Piles of waste had been formed around the derelict house on the fringes. फ्रिंजेस म्हणजे गावाच्या वेशीवर, ऑन द फ्रिंजेस ऑफ द विलेज, खेड्याच्या वेशीवर ते जे घर होतं ओसाड पडलेलं त्याच्या आजूबाजूला वेस्ट मटेरियलचे ढिगारे तयार झाले होते. वेन द जिप्सीज, जेव्हा तिथे आदिवासी लोक किंवा ते भटके लोक डिसाइडेड, त्यांना असं लक्षात आलं की आपण इथेच आपण राहूया, वी विल मेक दिस अवर होम, हे त्यांना जेव्हा लक्षात आलं, त्यांनी ते घर पाहिलं तेव्हा त्यांना हे आढळलं. त्यानंतर WAST वेस्ट ऍडजेक्टिव्ह बॅरन लँड. बॅरन लँड म्हणजे ओसाड जमीन. बॅरन लँड ओसाड जमीन. आय डिक्लाइंड, मी डिक्लाइन केली काय? ल्युक्रेटिव्ह डील म्हणजे एक डील आली होती, एक ऑफर होती की ज्याच्यामध्ये पैसा भरपूर मिळाला असता, पण मी ती डिक्लाइन केली, मी ती नाकारली. ती डील काय होती? विथ द इंडस्ट्रियलिस्ट, एका इंडस्ट्रियलिस्ट बरोबर एक डील मी करणार होतो किंवा मला आली होती. वेन आय केम टू नो, मला जेव्हा कळलं ना की दॅट द लँड इन्व्हॉल्ड इन द डील वॉज अ वेस्ट स्ट्रेच, म्हणजे बॅरन लँड होती ती. तो एक जमिनीचा असा पट्टा होता, वेस्ट स्ट्रेच ऑफ स्पार्स ग्रास, की ज्याच्यावरती तुरळकपणे थोडंफार गवत उगवलेलं होतं बस. सो ती ऑफर मी डिक्लाइन केली. सो या पद्धतीने वेस्ट हा शब्द इथे वापरलाय. ओसाड जमीन असं याचं याच्यातलं मिनिंग आहे. सो यू कॅन राईट सच सेंटेन्सेस इन एक्झाम, है ना. सो तुम्ही अशा सेंटेन्सेस एक 2-4 वेळा जरी हे रीड केलं तरी तुम्हाला ते लक्षात येईल आणि तुम्ही तसं लिहू शकाल. नेक्स्ट, let's take a look at next part, which is number 7, sharp homograph. So बघूया पुढे काय आहे. Sharp homograph, that is adjective adapted to cutting or piercing. एखादी गोष्ट जी शार्प असते दॅट इज अडॅप्टेड टू, म्हणजे ती त्या पद्धतीने बनलेली असते. अडॅप्टेड टू कशा पद्धतीने ती बनलेली असते? तर ती कट करण्यासाठी किंवा टोचण्यासाठी ती उपयोगी ठरेल अशा पद्धतीने ती अडॅप्ट होते, दॅट इज शार्प. त्यानंतर दुसरा ऍडजेक्टिव्ह शार्प म्हणजे कीन इन अटेन्शन. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो शार्प आहे, म्हणजे त्याचं अटेन्शन, त्याचा जो फोकस आहे, त्याचं जे लक्ष आहे ते शार्प आहे, त्याची जी बुद्धी आहे ती शार्प आहे. परसेप्शन, त्याचा अंडरस्टँडिंग. सो नेचर हॅज गिफ्टेड व्हल्चर्स. व्हल्चर्स म्हणजे गिधाड. तो निसर्गाने गिधडांना शार्प बीक, त्यांना शार्प अशी एक चोच दिलेली आहे. ती काय कशासाठी आहे? अडॅप्टेड टू, दॅट देअर शार्प बीक इज अडॅप्टेड टू रिपिंग, फाडण्यासाठी किंवा टिअरिंग, फाडण्यासाठी. मीट म्हणजे मांस, फ्रॉम अॅनिमल कॉर्प्सेस म्हणजे प्राण्यांचे जे मृतदेह असतात त्याच्यातनं मांस फाडून खाण्यासाठी निसर्गाने गिधाडांना शार्प अशी एक चोच दिलेली आहे, है ना. सो दिस इज द वे यू कॅन यूज द सेंटेन्स, राईट. देन वी हॅव नेक्स्ट, इट इज इम्परेटिव्ह म्हणजे इट्स, तुम्ही म्हणू शकता हे खूप आवश्यक आहे. इट इज इम्परेटिव्ह, इट्स नेसेसरी, इट्स इसेन्शियल दॅट द रिक्रुट्स, म्हणजे जे लोक नवीन रिक्रूट होत आहेत इन द विजिलन्स डिपार्टमेंट, म्हणजे जे सरकारचं जे दक्षता विभाग असतो ना, है ना, दक्षता, अतिदक्षता विभाग. सो तिथे जे लोक रिक्रूट होतात दे एक्झिबिट, म्हणजे त्यांनी दाखवलं पाहिजे, हे एक्झिबिट अ शार्प ऑब्झर्वेटिव्ह प्रीडिस्पोजिशन. प्रीडिस्पोजिशन म्हणजे काय? त्यांचा त्या गोष्टीकडे कल आहे, त्यांचा त्या गोष्टीकडे कल आहे हे त्यांनी दाखवणं, हे त्यांच्याकडनं अपेक्षित असतं. सो व्हिजिलन्स डिपार्टमेंट, अतिदक्षता विभाग, आणि रिक्रूट म्हणजे जे लोक तिथे जे नव्याने आता जॉईन करतात ते रिक्रूट्स. सो त्यांनी शार्प, त्यांच्याकडे ऑब्झर्वेटिव्ह कपॅसिटी हवी. प्रीडिस्पोजिशन म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व तसं हवं, त्या गोष्टीकडे त्यांचा कल असणं आवश्यक आहे. सो दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण शार्प वर्ड यूज केलाय. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नंबर 3 विच इज हेड होमोग्राफ. सो शार्प होमोग्राफ आहे. पहिल्या ह्याच्यात आपण जो वर्ड बघितला दॅट इज ऑल्सो होमोग्राफ, राईट. सेकंड इज थर्ड, हेड इज होमोग्राफ.
सो हा नाउन ऍज अ नाउन द अपर पार्ट ऑफ अ एनिमल बॉडी कंटेनिंग द ब्रेन द चीफ सेन्स ऑर्गन्स. हेड मध्ये काय काय असतं? ब्रेन असतं, सेन्स ऑर्गन्स जे आपण वेगवेगळे सेन्स ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय अँड द माउथ, राईट. ओके, पुढे आपण बघूया. सो बघा हे सेंटेन्स कसे क्रिएट केलेत. हो हो, वेट. हा, हे झालं शार्प. त्यानंतर ओके, नंबर 3. सो 7, आफ्टर 7 वी हॅव 8. पर्सन इन चार्ज ऑफ अ डिपार्टमेंट, इन्स्टिट्यूशन एक्सेट्रा, त्याला पण हेडच म्हणतात, नाउन किंवा वर्ब. सो लेट्स टेक अ लुक ॲट दिस. त्यानंतर पर्सन इन चार्ज ऑफ अ डिपार्टमेंट, यालाही हेडच म्हणतात, डिपार्टमेंट, इन्स्टिट्यूशन. त्यानंतर एक नाउन आहे, सोर्स ऑफ अ स्ट्रीम किंवा रिव्हर, नदीचं जे मूळ आहे त्याला पण हेडच म्हणतात. त्यानंतर ऑब्वर्स साइड ऑफ अ कॉइन, म्हणजे कॉइनची जी एक साइड असते ना, वरची साइड, ऑब्वर्स साइड, दॅट इज कॉल्ड हेड. ऑब्वर्स आणि रिव्हर्स अशा दोन साइड्स असतात कॉइनच्या. ऑब्वर्स साइडला हेड्स म्हणतात, रिव्हर्सला टेल म्हणतात. सो पहिलं जे सेंटेन्स होतं, पहिलं जे मिनिंग होतं, अप्पर पार्ट ऑफ एनिमल बॉडी, याचं आपण सेंटेन्स तयार केलंय. द ऍव्हरेज वेट है ना, माणसाचं एक ऍडल्ट ह्युमन बिईंग जो असतो त्याचं जे एक ऍव्हरेज, सर्वसाधारणतः त्याच्या डोक्याचं वजन किती असतं? त्याच्या डोक्याचं वजन अप्रॉक्सिमेटली 5 किलो असतं. Average weight of an adult human head is approximately 5 kg, which is more than most neonates. निओनेट्स म्हणजे जी छोटी बाळं असतात, 28 दिवसापर्यंतच्या बाळांना निओनेट्स म्हणतात. निओ म्हणजे काय? नवीन. आणि नेट म्हणजे एनएटी, नेट हा रूट वर्ड आहे, नुकतीच जन्माला आलेली. सो नेट मीन्स बर्थ. सो निओनेट्स, त्यांच्यापेक्षाही, बहुतेक निओनेट्स पेक्षा ऍडल्ट ह्युमन हेड अप्रॉक्सिमेटली 5 किलोग्राम असतं, जे यांच्या वजनापेक्षा जास्त असतं. त्यानंतर इन द टाइम्स ऑफ क्रायसिस, म्हणजे जेव्हा कठीण परिस्थिती असते, संकट असतं, तेव्हा द डिसिजन मेकिंग ॲबिलिटी ऑफ द हेड, म्हणजे आता दुसरं मिनिंग, जो एखाद्या कंपनीचा जो मुख्य असतो, ते दुसरं मिनिंग साठी आता हे सेंटेन्स आहे. Decision making ability of the head of an organization becomes the deciding factor for its survival and regrowth. एखादी कंपनी जर का, त्या कंपनीमध्ये जर का काही प्रॉब्लेम आला, ती कंपनी समजा त्याला काही नुकसान झालं, काही झालं, प्रॉब्लेम असेल, तर त्याचा जो हेड असतो, त्याचा जो मुख्य असतो, त्याची डिसिजन मेकिंग कपॅसिटी डिसाइड करते की ती कंपनी तग धरून शकेल का आणि पुढे पुन्हा एकदा वाढू शकेल का. त्यानंतर नदीचं जे हेड आहे त्याच्यासाठी हे आपण वाक्य केलंय. सो प्रत्येक मिनिंग प्रमाणे मी एक एक वाक्यात उपयोग केलेला आहे ना. इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू पिन पॉइंट द हेड ऑफ अ रिव्हर. एखाद्या नदीचं जे मूळ आहे ते शोधणं खूप कठीण असतं. हा एक सेंटेन्स केलं. त्यानंतर हेड, चौथं मिनिंग, हेड ऑफ अ कॉइन है ना, ऑब्वर्स साइड युजली डिपिक्ट्स. हेड साइड वरती काय असतं? हेड्स वरती युजली काय असतं? इट डिपिक्ट्स म्हणजे काय? त्याच्यावरती चित्र काढलेलं असतं. नॅशनल सिम्बॉल किंवा पोर्ट्रेट्स ऑफ एम्ब्लेम. एखादं एम्ब्लेम असू शकेल, नॅशनल एम्ब्लेम किंवा सिम्बॉल असू शकेल किंवा पोर्ट्रेट असू शकेल. त्यानंतर पुढे बघूया, आपल्याकडे आहे फेअर, FAIR आणि FARE, होमोफोन आहे. फेअर इज अ होमोफोन. सो लेट्स सी व्हॉट वी हॅव. सो फेअर ऍज अन ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब. सो नंबर 1. त्यानंतर फेअर ऍज ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर तिसरं मिनिंग फेअर ऍज ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर चौथं FARE ऍज नाउन. असे वेगवेगळे त्याचे मिनिंग्स आहेत. प्रत्येक मिनिंग साठी मी एक वाक्य तुम्हाला करून दिलेलं आहे. ओके. सो फेअर, FAIR, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, मार्क बाय इम्पार्शियालिटी. आपण म्हणतो ना की फेअर ट्रीटमेंट, आपण फेअर ट्रीटमेंट दिली पाहिजे सगळ्यांना. म्हणजे एखादा श्रीमंत किंवा गरीब, शिक्षित किंवा अशिक्षित, अशी पार्शल आपण भूमिका न घेता फेअर ट्रीटमेंट, योग्य, समान, है ना. सो मार्क बाय इम्पार्शियलिटी, फ्री फ्रॉम सेल्फ इंटरेस्ट, स्वतःच्या काहीतरी स्वार्थ प्रेरित नको, प्रिज्युडिस, पूर्वग्रह दूषित नको, अशी जी ट्रीटमेंट असते त्याला फेअर म्हणतात, FAIR. सो आय ट्रस्ट, हे मी वाक्य करून दिलंय बघा. हे वाक्य आहे, आय ट्रस्ट दिस ऑर्गनायझेशन. मला या संस्थेवर विश्वास आहे. का बरं? बिकॉज ऑफ इट्स फेअर पॉलिसी. त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत, त्यांची जी धोरणं आहेत, ती फेअर आहेत, ती योग्य आहेत. आणि त्यांचे जे प्रोटोकॉल्स आहेत, रूल्स आहेत, ते अनबायस्ड आहेत. म्हणजे ते काही पार्शियालिटी करणारे नाहीये, बायस नाहीये, सगळ्यांसाठी एकच आहे, समान.
सो हे आहे फेअरचं यूजिंग सेंटेन्स. त्यानंतर फेअर ऍज अन ऍडजेक्टिव्ह ऑफ ऍव्हरेज ऑर ऍक्सेप्टेबल क्वालिटी. आपण म्हणतो की ठीक आहे, फेअर इनफ. फेअर इनफ म्हणजे काय? ठीक आहे, योग्य आहे, चालण्यासारखं आहे, ही क्वालिटी इट इज फेअर इनफ. सो या ज्या गोष्टीची क्वालिटी आहे चालण्यासारखी आहे, जरी ती उत्कृष्ट नसली तरी ऍक्सेप्टेबल क्वालिटी आहे. सो इथे आपण हे मी सेंटेन्स केलंय, ऑल आय वॉन्ट इज फेअर एडिबल फूड. एडिबल म्हणजे खाण्याजोगं असावं, खाता यावं, फेअर असावं क्वालिटीमध्ये, म्हणजे ठीकठाक ओके असावं, ऍक्सेप्टेबल असावं. आय डोंट एक्सपेक्ट एक्झॉटिक डिशेस. मी काही तुमच्याकडनं फार अशा एकदम कुठल्या तरी फॉरेन कॉन्टिनेंटल डिशेस वगैरे असं काही मी तुमच्या हॉटेलमधनं एक्सपेक्ट करत नाहीये. हे वाक्य मी केलेलं आहे बघा, है ना. त्यानंतर फेअर ऍज ऍडजेक्टिव्ह, FAIR ऍडजेक्टिव्ह, हॅव्हिंग व्हेरी लिटिल कलर. ओके, कलरेशन व्हेरी लाईट. आपण म्हणतो ना एखाद्याची स्किन फेअर स्किन असते, है ना, फेअर स्किन. सो त्याचं आपण मी सेंटेन्स बघा हे केलेलं आहे की सम स्किन केअर प्रोडक्ट्स आर सोल्ड. काही स्किन केअर प्रोडक्ट जे ते जे विकतात ना ते फसवी काही काही आश्वासनं देतात. डिसेप्टिव्ह प्रॉमिस, डिसेप्शन म्हणजे फसवणूक, डिसेप्टिव्ह प्रॉमिस म्हणजे फसवी आश्वासनं. कशाची? फेअर ग्लोईंग स्किन. तुमची स्किन आहे ना एकदम फेअर होईल, हो ना, फेअर स्किनचं खूप आकर्षण असतं. सो फेअर स्किन होईल, ग्लो करेल त्वचा एकदम छान 3 दिवसामध्ये. असे काही काही डिसेप्टिव्ह प्रॉमिसेस बरेचसे स्किन केअर प्रोडक्ट्स किंवा काही स्किन केअर प्रोडक्ट्स देतात. त्यानंतर FARE भाडं, किती भाडं होईल? नाउन, द प्राइस चार्ज टू ट्रान्सपोर्ट अ पर्सन. सो याचं सेंटेन्स बघा, आय विल ट्रॅव्हल बाय शेअर टॅक्सी. मी शेअर टॅक्सीने ट्रॅव्हल करीन. आय कांट अफोर्ड द फेअर. जे प्रायव्हेट कॅबचं जे भाडं होतं ते मी देऊ शकत नाही, मी अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळे आय विल ट्रॅव्हल बाय शेअर टॅक्सी. ओके, इथे पण फेअर आहे. त्यानंतर पुढे लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट नंबर 10 FARE पुढचं. सो हा मिनिंग जो आहे थोडा रेअरली युज्ड आहे. हा जो मिनिंग आहे त्याचं युसेज थोडं रेअर आहे. मटेरियल कंटेंट प्रोव्हाइडेड फॉर यूज, कन्झम्पशन ऑर एन्जॉयमेंट. सो आय फाउंड दॅट, मला असं लक्षात आलं, आय फाउंड दॅट द फेअर सोल्ड ॲट दिस हार्डवेअर शॉप. या हार्डवेअर शॉप मध्ये जे फेअर विकल्या जातं, जे मटेरियल विकलं जातं, इज अफोर्डेबल. ते स्वस्त आहे आणि ड्युरेबल, जास्त काळ टिकणारं असं आहे. सो या वाक्याचा आपण इथे असा उपयोग केलाय या शब्दाचा. नंबर 5 बॅट. आता बॅट मध्ये काय आहे? होमोग्राफ आहे. बॅट इज अ होमोग्राफ. सो काही वर्ड्स होमोफोन्स होते, काही वर्ड्स होमोग्राफ होते या ह्याच्यात. बॅट म्हणजे अ स्टाउट. स्टाउट म्हणजे जसं आपण म्हणतो स्टाउट म्हणजे भरीव किंवा स्ट्रॉंग. A stout solid stick or wooden implement used for hitting the ball इन व्हेरियस गेम्स. वेगवेगळ्या गेम्स मध्ये एक ते इम्प्लिमेंट म्हणजे काय, तर ते एक जे हे असतं, यु नो, इट्स मटेरियल किंवा ती एक जी वस्तू आहे अशा ती वुडन इम्प्लिमेंट, जी बॉलला मारण्यासाठी वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये वापरतात. सो पहिलं आता बघूया आपण, फॉन्डली कॉल्ड द गॉड ऑफ क्रिकेट बाय मिलियन्स. लाखो लोक ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हणतात तो सचिन तेंडुलकर. त्यांनी एकदा त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं, वन्स सेड इन अन इंटरव्ह्यू दॅट ही ऑलवेज प्रेफर्ड अ हेवी बॅट. सो बॅट हा मिनिंग आपण या सेंटेन्स मध्ये युज केलाय. तो लाईट पेक्षा हेवी बॅट प्रिफर करायचा. त्यानंतर दुसरं बॅटचं मिनिंग आहे नाउन, नॉक्टर्नल म्हणजे जे रात्री जागे असतात. नॉक्टर्नल युजली फ्रुगिवोरस. फ्रुगिवोरस म्हणजे जे फळं खातात. हर्बिवोरस म्हणजे जे फक्त गवत खातात. आणि कार्निवोरस म्हणजे जे मांस खातात. ओमनिवोरस म्हणजे जे सर्व काही खातात, राईट. सो युजली फ्रुगिवोरस ऑर इन्सेक्टिव्होरस, एक तर ते फळं खाणारे किंवा किडे खाणारे. फ्लाइंग मॅमल्स, सस्तन प्राणी जे उडू शकतात. फ्लाइंग मॅमल्स दॅट हॅव विंग्स, त्यांना पंख असतात. सो वाक्य काय केलंय, बॅट इज अ नॉक्टर्नल अॅनिमल, जो रात्री ऍक्टिव्ह असतो, है ना. ऍक्टिव्ह ऍट नाईट, रात्री ऍक्टिव्ह, आणि अस्लीप ड्युरिंग द डे, दिवसा झोपतात आणि रात्री ऍक्टिव्ह असतात. दॅट इज कॉल्ड बॅट, वटवाघूळ. त्यानंतर नेक्स्ट पुढे आपण बघूया, वी हॅव नंबर 11 पुढचं बॅट ऍज अ वर्ब. सो ऍज अ वर्ब याचा उपयोग कसा केला बघा, युजली अ बॉल इन अ गेम ऑर पुश अवे. ओके, सो इन अ गेम ऑर पुश अवे वेन, बघा सेंटेन्स हे इथे आहे, वेन द टीम हॅड लॉस्ट ऑल होप. जेव्हा टीमनी सर्व आशा गमावलेली होती तेव्हा नितीननी काय केलं, ही बॅटेड म्हणजे बॅटचं पास्ट, ही बॅटेड लाईक अ थंडर बोल्ट. जणू काही अशी एखादी झंझावात असतो किंवा कडाडणारी वीज असते तसा तो, त्यांनी तशा पद्धतीने बॅटिंग केली ऍज अ वर्ब, है ना, ऍज अ वर्ब.
सो आपण तसं युज केलाय सेंटेन्स मध्ये. नितीन बॅटेड लाईक अ थंडर बोल्ट अँड स्नॅच, खेचून आणली त्याने विक्ट्री, त्यांनी विजय खेचून आणला अपोनंट, पलीकडच्या अपोनंट टीम कडनं. त्यानंतर नंबर 6 सी आणि सी, दिस इज होमोफोन. सी आणि सी डिफरंट स्पेलिंग, सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट मिनिंग. सो टू परसिव्ह, बघणे, म्हणजे बघून आपण परसिव्ह करतो, म्हणजे आपण नॉलेज घेत असतो ना, आपण जेव्हा बघतो, ज्ञानेंद्रिय म्हणतात ना डोळ्यांना, सो आपण ज्ञान घेत असतो, दॅट इज वाय इट इज कॉल्ड परसिव्ह. सो ऍज अ वर्ब, टू परसिव्ह विथ द आय, टू बी अवेअर ऑफ, आपण जाणीव असते आपल्याला, सो डोळ्यांमुळेच टू अंडरस्टँड, एखादी गोष्ट समजून घेतो आपण बघून. नंतर दुसरं नाउन, ग्रेट बॉडी ऑफ सॉल्ट वॉटर दॅट कव्हर्स मच ऑफ द अर्थ, दॅट इज सी, SEA, सी, आणि पहिलं SEE, सी, बघणे आणि समुद्र. सो मियरली इम्प्रेसिव्ह प्रॉमिसेस वोंट वर्क. सो सेंटेन्स मध्ये कसा यूज केलाय, पहिला यूज केलाय सेंटेन्स मध्ये, पीपल बिलीव्ह ओनली व्हॉट दे सी, SEE, लोक जे बघतात त्यावरच विश्वास ठेवतात. तुम्ही काही प्रॉमिस केलं त्यांना इम्प्रेस करण्यासाठी, त्याचा फायदा होत नाही. मियरली इम्प्रेसिव्ह प्रॉमिसेस विल नॉट वर्क, पीपल बिलीव्ह ओनली व्हॉट दे सी, पहिलं SEE, याचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे. त्यानंतर दुसरं सी, समुद्राचा वाक्यात उपयोग, सी अँड ओशन डिफर इन एक्सटेंट, म्हणजे त्यांचा जो आवाका आहे त्यामध्ये फरक आहे. And ocean is usually bigger than a sea, bigger किंवा larger than a sea. So sea पेक्षा ocean मोठा असतो. So this is how I have used the word sea in different sentence. त्यानंतर पुढे next is number 12, where and where. So one is where किंवा wear असा पण प्रोनाउन्सिएशन आहे, आणि दुसरं where. हे होमोफोन्स आहेत, these are homophones, WEAR आणि WHEAR, कुठे आणि वेअर, टू बेअर ऑर हॅव ऑन द पर्सन, घालणे अशा अर्थी है ना, वर्ड. दुसरं WEAR, वियर, म्हणजे ऱ्हास, एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होतो ना, वापर करून करून ऱ्हास होणे, वियर अँड टियर है ना, त्याला म्हणतात वियर अँड टियर. सो ती गोष्ट त्याची डेट्रिओरेशन होत जातं. सो टू कॉज टू डेट्रिओरेट बाय यूज. सो पहिलं वेअर, WHERE, तिसरं वेअर म्हणजे ऍडवर्ब, कुठे, ऍट, इन, ऑर टू व्हॉट सिच्युएशन, पोझिशन, डिरेक्शन, प्लेस. सो पहिल्याचा यूज आहे, मोस्ट पीपल लाईक टू वेअर, बहुतेक लोकांना कॉटन शर्ट घालायला आवडतो. सो आपण पहिल्या याच्यामध्ये हे यूज केलेलं आहे वेअर ऍज अ वर्ब. मोस्ट पीपल लाईक टू वेअर कॉटन शर्ट बिकॉज ऑफ देअर सॉफ्ट फील, सॉफ्ट फील असतो ना कॉटन शर्टला, म्हणून तो आवडतो. सो पहिल्या याच्यामध्ये हा उपयोग केलाय, दिस वन. हा, त्यानंतर दुसरं, माय बाईक डझंट शो एनी साइन्स ऑफ वियर अँड टियर, माझी जी बाईक आहे ना त्याच्यामध्ये कुठलाही त्या बाईकचा ऱ्हास झालेला नाहीये, त्याची क्वालिटी काही खराब झालेली नाहीये, डॅमेज झालेली नाहीये, इवन आफ्टर 8 इयर्स, 8 वर्षानंतरही, कारण की ऍज आय हॅव मेंटेन्ड इट विथ ड्यू केअर, कारण मी काळजीपूर्वक वापरली आहे. सो हे दुसरं वाक्य आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण सेकंड मिनिंग घेतलाय वेअरचा, वियर. त्यानंतर वेअर, सो आय नो वेअर ही कॅन बी फाउंड. सो हे पण एक राहून गेलं होतं. सो इथे आपण मी लिहू शकतो वाक्य तिसरं, आय नो वेअर ही कॅन बी फाउंड, म्हणजे मला माहिती आहे तो तुम्हाला कुठे सापडेल. इथे वेअरचा उपयोग तो राहिलं होतं. नंबर 8 इज सन, SON और SUN, होमोफोन्स आहेत. पहिला आहे नाउन ऍज अ सन, SON, अ ह्युमन मेल ऑफस्प्रिंग, ऑफस्प्रिंग म्हणजे मुलगा की मुलगा, सो ऑफस्प्रिंग इज बेबी. सो डॉटर, चाइल्ड, ऑफस्प्रिंग म्हणतात, आणि त्याच्यामध्ये मेल ऑफस्प्रिंग म्हणजे सन. अ पर्सन असोसिएटेड विथ अ पर्टिक्युलर रेस, एखाद्या वंशाशी असोसिएटेड, दॅट इज सन. त्यानंतर SUN, सन, ल्युमिनस, प्रकाशमान, सेलेस्टियल बॉडी म्हणजे हेवनली बॉडी, सेलेस्टियल बॉडी म्हणतात. स्टार्स, सन, त्याला सेलेस्टियल म्हणतात, म्हणजे हेवनली, जे हेवन मध्ये असतात. विच द अर्थ अँड अदर प्लॅनेट्स रिव्हॉल्व, त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. सो हे दोन वर्ड्स आहेत, दोन्ही नाउन्स आहेत. पुढे आपण बघू नंबर 13, द MD अँड CEO. सो काय केलं सेंटेन्स बघू आपण. हे बघा, हे सेंटेन्स मी लिहिलंय, तुमच्यासाठी लिहिलंय बघा. MD अँड CEO, मिस्टर स्मिथ, MD अँड CEO, त्या कंपनीचे MD आणि CEO मिस्टर स्मिथ, त्यांना ही फेल्ट द मोस्ट इलेटेड, त्यांना सर्वात जास्त आनंद झाला, वेन हिज सन, SON, वेन हिज सन म्हणजे इथे मी SON, जेव्हा त्यांचा मुलगा, वेन हिज सन ग्रॅज्युएटेड, त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, फ्रॉम द कंट्रीज मोस्ट रिनाउंड इंजिनिअरिंग कॉलेज, त्या एका देशातल्या, त्यांच्या देशातल्या सर्वात
इंजिनिअरिंग सर्वात फेमस इंजिनिअरिंग कॉलेज मधनं त्यांचा मुलगा जेव्हा ग्रॅज्युएट झाला, वेन हिज सन SON ते त्याच्या खाली घेतलेले, सो तेव्हा त्यांचा सर्वात जास्त त्यांना आनंद झाला होता. त्यानंतर दुसरं SUN, द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन. इथे मी दुसरा मिनिंग घेतलाय यूज इन सेंटेन्स इज अप्रॉक्सिमेटली 93 मिलियन माइल्स. त्यानंतर नंबर 9 फ्लावर आणि फ्लोअर. फ्लावर आणि फ्लोअर होमोफोन्स आहेत, सो डिफरंट स्पेलिंग, similar pronunciation or same pronunciation but different meaning. So now the specialized part of a plant that occurs singly or in cluster. Cluster म्हणजे असं झुपका, सो फुलांचा बंच असतो ना, गुच्छ असं, दॅट इज क्लस्टर. Possesses often colorful petals, त्याला पाकळ्या असतात, and bears the reproductive structures. ते पुनरुत्पादनासाठी त्यांच्यामध्ये निसर्गाने काही गोष्टी दिलेल्या असतात फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सीड्स अँड फ्रूट. ओके, पहिला आहे फ्लॉवर. द फ्लॉवर कन्सिडर्ड टू बी द सिम्बॉल ऑफ ब्युटी. द फ्लॉवर कन्सिडर्ड टू बी सिम्बॉल ऑफ ब्युटी अँड पॅशन. सौंदर्य आणि पॅशन यांचं सिम्बॉल, यांचं चिन्ह समजल्या गेलेलं असं एक फुल, त्याला काय म्हणतात? अनेक हजारो वर्ष, फॉर मिलेनिया इज द रोज. गुलाब हे असं एक फुल आहे ज्याला ब्युटी आणि पॅशन, सौंदर्य आणि पॅशनचं प्रतीक मानलं जातं. सो ते आपण पहिलं फ्लावरचं हे केलं ऍज अ नाउन, आपण यूज केलं सेंटेन्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट वी हॅव, पुढे आहे 14 टू ब्लूम फ्लरिश ऍज अ वर्ब. फुलणे, टू ब्लूम फ्लरिश म्हणजे उगवणे किंवा फुलणे है ना, तो ऍज अ वर्ब त्याचा उपयोग आहे. सो वर्ब टू ब्लूम और फ्लरिश. त्यानंतर तिसरं आहे नाउन फाइनली ग्राउंड ग्रेन फूड प्रोडक्ट, FLOUR. तिसरं FLOUR हे मिनिंग आहे. अ वाईज मास्टर, अ वाईज मास्टर जो असा एक गुरु जो की वाईज आहे, ज्याच्याकडे विजडम आहे है ना, ज्याच्याकडे शहाणपण आहे, असा जो गुरु असतो तो काय करतो? आपल्या शिष्याला गाईड करतो. गाईड्स हिज डिसिपल्स अशा पद्धतीने दॅट लेट्स, त्यांच्यातले जे स्किल्स आहेत ना, फ्लावर, दॅट लेट्स देअर स्किल्स फ्लावर इनटू एक्सलन्स. त्यांच्यातले स्किल्स योग्य पद्धतीने फुलण्यासाठी एक गुरु जो आहे तो आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करतो. सो अ वाईज मास्टर गाइड्स हिज डिसिपल्स इन अ वे विच फ्लॉवर्स इनटू एक्सलन्स, राईट, इन अ वे विच हेल्प्स देअर स्किल्स फ्लॉवर इनटू एक्सलन्स. किंवा असंही म्हणू शकता सिंपल, हिज, सो तुम्ही म्हणू शकता की प्रमोद's teacher guided him in such a way that his intelligence flowered into excellence. Flowered into असं पण तुम्ही म्हणू शकता, कारण की इथे ऍक्च्युली हे केलेलं आहे, इथे लेट वर्ब वापरलाय ऍज अ वर्ब, म्हणजे आपल्याला असं पाहिजे इथे, वाईज मास्टर गाइड्स हिज डिसायपल्स इन सच अ वे दॅट देअर स्किल्स फ्लावर इनटू एक्सलन्स, मग ते ऍज अ वर्ब होईल, ऍज अ वर्ब. सो बिकॉज ऑफ, असं सिंपल म्हणू शकता तुम्ही, बिकॉज ऑफ माय टीचर माय मॅथमॅटिकल ॲबिलिटी फ्लॉवर्ड इनटू यु नो एक्सपर्टीज, असंही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पीपल आर बिकमिंग मोर अवेअर ऑफ द हेल्थ हजार्ड, म्हणजे तब्येतीला होणारे जे दुष्परिणाम आहेत. रिफाईंड फ्लॉवर म्हणजे मैदा, मैद्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याबद्दल लोक आता जागृत होत चाललेत. FLOUR दुसऱ्या याचं मिनिंग आपण यूज इन सेंटेन्स केलंय. नंबर 10 राईट आणि राईट होमोफोन्स आहेत. पहिला आहे ऍडजेक्टिव्ह, बीइंग इन अकॉर्डन्स विथ व्हॉट इज जस्ट. जस्ट म्हणजे आत्ता मी जस्ट आलो, तो वाला जस्ट नाहीये, तो जस्ट वेगळा. हा जो जस्ट आहे दॅट इज जस्ट म्हणजे राईट, RIGHT, योग्य. गुड और प्रॉपर हा मिनिंग आहे या जस्टचा. द लॉ, ओके, गुड और प्रॉपर द लॉ. रिलेटिंग टू, दूसरा एडजेक्टिव है रिलेटिंग टू, सिचुएटेड और ऑन बीइंग द साइड ऑफ द बॉडी विच इज अवे फ्रॉम द साइड ऑफ द ऑन विच द हार्ट इज मोस्टली लोकेटेड. हार्ट डाव्या बाजूला असतं, त्याच्या विरुद्ध बाजू, उजवी बाजू, त्याला राईट म्हणतात. आणि WRIT, समथिंग टू विच वन हॅज अ जस्ट क्लेम, म्हणजे हक्क अशा अर्थी RIGHT. समथिंग नाउन, जस्ट क्लेम सच ॲज प्रॉपर्टी और प्रिव्हिलेज, एखाद्याचा अधिकार, हक्क. त्यानंतर चौथा आहे WRITE, टू फॉर्म, राईट, लिहिणे अशा अर्थी. टू फॉर्म वर्ड और वर्ड्स बाय इन्स्क्रायबिंग म्हणजे कोरणं, इन्स्क्रायबिंग. कॅरेक्टर्स म्हणजे जे अल्फाबेट असतात, लेटर्स असतात, कॅरेक्टर्स और सिम्बॉल्स ऑन अ सरफेस विथ अन इन्स्ट्रुमेंट और टू कम्युनिकेट. आपण कम्युनिकेट, संवाद साधण्यासाठी लिहितो ना आपण, सो. तर पहिलं जे मिनिंग आहे त्याचं यूज इन सेंटेन्स आहे
काय आहे राईट डिसिजन. राईट डिसिजन इम्प्लाइज, राईट डिसिजन मध्ये काय येतं, राईट ऍक्शन, योग्य कृती, टेकन ऍट अ राईट टाइम, योग्य वेळेला केलेली योग्य कृती म्हणजे योग्य निर्णय, है ना. सिंपल सेंटेन्स बघा. तुम्ही यू कॅन राईट सेंटेन्सेस इन सच अ वे दॅट अट्रॅक्ट्स युअर रीडर अँड ही कम्स टू नो दॅट यू आर गुड ॲट व्होकॅब्युलरी, है ना. राईट साइड ऑफ द, दुसरं सेंटेन्स आहे राईट साइड ऑफ द ह्युमन बॉडी, माणसाच्या शरीराची उजवी बाजू इज कंट्रोल्ड बाय द लेफ्ट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन. ब्रेनचा जो लेफ्ट हेमिस्फिअर असतो तो माणसाची उजवी बाजू कंट्रोल करतो. सो दुसरं एक हे आहे मिनिंग आपण या सेंटेन्स मध्ये वापरलंय. तिसरं सेंटेन्स त्याच्यामध्ये तिसरं मिनिंग वापरलंय मी आता. ऑफ द टू ब्रदर्स, दोन भावांपैकी फायटिंग फॉर द इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे जे वारसा हक्कानी जी संपत्ती मिळते किंवा आई वडिलांकडून जे येतं दॅट इज इनहेरिटन्स. दोन भांडतायत ते भाऊ. ओनली द एल्डर वन, जो मोठा आहे, हॅज द लीगल राईट, त्याचाच कायदेशीर अधिकार आहे प्रॉपर्टीवर. सो दिस इज राईट, हे मिनिंग आहे तिसरं, हे आपण वापरलंय. त्याच्यानंतर चौथा मिनिंग, इफ वन वॉन्ट्स टू राईट. सो एखाद्याला जर का इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने लिहिता यायला हवी असेल, ही शुड रीड लॉट्स, त्यांनी भरपूर वाचन केलं पाहिजे. सो हे अशा पद्धतीने आपण सेंटेन्स लिहिलेत, है ना. त्यानंतर ओके, सो इथे आपलं हे आज वर्ड्स अँड सेन्स हे युनिटचा पार्ट आपण आज डिस्कस केला. I'll be uploading more videos soon so that you can find it easy to study for your exams because the semester has already begun. So yeah, keep studying and keep studying. Enjoy the process and let me know what you feel in comments. Please let me know whatever your concerns are. If you want any specific areas from English language, let me know in comments. I will start uploading that series for you. Right? So till then, have fun, enjoy, be safe. Thanks.